नमस्कार, मी सुमित. 12च्या इलेक्शन स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे. आज 1 वाजता दोन्ही भावांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी मुंबईकरांसाठी ठाकरे बंधूंकडून संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शिवसेना भवनात ठेवण्यात आलाय. 19 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या प्रचारार्थ ठाकरे बंधूंची 9 जानेवारीला संयुक्त सभा पार पडणार आहे. यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो देखील होणार आहे. तसंच शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. 12 जानेवारीला महायुतीची शिवतीर्थावर सभा होणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिंदे फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. मुंबई महापालिका प्रचारासाठी शिवाजी पार्कवर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातील 29 महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. सर्वत्र लढती स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला हे सर्व उमेदवार आणि नेते लागणार आहेत. दरम्यान या प्रचारासाठी लागणारा प्रचार रथ तसंच LED व्हेन कटआउट यासाठीची तयारी आणि काम जोरदारपणे सुरू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार आहे. यामध्ये अनिल परब यांचे विश्वासू असणारे शेखर वायंगणकर यांचाही समावेश आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. पक्षाचा आदेश न मांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली होती. आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप आणि RPI आठवले पक्षाची युती असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र तसं चित्र दिसत नसून थेट RPI आठवले पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. तर दुसरीकडे भांडूप प्रभाग क्रमांक 112 मधून काँग्रेसच्या उमेदवाराला RPI आठवले पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. मालेगाव निवडणुकीच्या तोंडावर RPI आठवले पक्षानं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलाय. यावेळी मालेगावच्या निवडणुकीत सत्तेचं समीकरण बदललं असून 2 आंबेडकरवादी विचारांच्या पक्षांनी आपापसात न लढता एकत्र येत ही निवडणूक लढवावी असा निर्धार यावेळेस व्यक्त केला गेला. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झाल्यानं उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पुण्यात प्रचाराचा धुरळा उडणार असून राज्यातील बड्या नेत्यांच्या तोफा पुण्यात धडाडणार आहेत. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची पुण्यातील येरवडामध्ये सभा होणार आहे. तर 11 तारखेला फडणवीस यांचा टॉक शो होणार आहे. शिंदे सेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 9 तारखेला 2 सभा होणार आहेत. पुण्याच्या हडपसरमध्ये 56 वर्षीय व्यक्तीनं एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्याआधी व्यक्तीनं हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख शेख यांचं नाव आहे. आता पोलीस प्रशासन एका सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देणार की बड्या नेत्याचं ऐकणार हे पाहणं गरजेचं आहे. लातूर महानगरपालिकेत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. उमेदवार सध्या वॉर्डात फिरत असून महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे. तरी भाजपला काही वॉर्डात घरच्याच लोकांशी लढत द्यावी लागणार आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा LS मराठी.